राज्य भर के साथ ही नांदेड़ में भी जल्द ही विधानसभा चुनाव का बिगुल बज उठेगा। इस पृष्ठभूमि पर इच्छुकों ने तैयारी शुरू की है। नांदेड़ उत्तर विधानसभा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस पार्टी से इच्छुक महेश देशमुख तरोड़ेकर ने गुरुवार 3 अक्टूबर से जन आशीर्वाद यात्रा को प्रारंभ किया है। नांदेड़ शहर से सटे मरलक गांव में स्थित विमलेश्वर मंदिर में प्रोफेसर रविंद्र चौहान के हाथों श्रीफल फोड़कर जन आशीर्वाद यात्रा को प्रारंभ हुआ। इस समय शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अब्दुल सत्तार, जिला उपाध्यक्ष विठल पावड़े, एससी सेल के जिला अध्यक्ष सत्यपाल सावंत, तहसील अध्यक्ष निरंजन पावड़े, संजय वाघमारे, लक्ष्मण भौरे, शंकर शिंगे, तातेराव शिंदे, अजब कदम आदि सहित कई मान्यवर उपस्थित थे। इसी समय महात्मा गांधी जन्म जयंती पर महेश देशमुख तरोड़ेकर की ओर से 10,000 विद्यार्थियों को शालेय साहित्य वितरण के उपक्रम को भी प्रारंभ किया गया। जिला परिषद स्कूल मरलक के छात्र छात्राओं को मान्यवरों के हाथों शालेय साहित्य का वितरण किया गया। दौरान नांदेड़ उत्तर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अंतर्गत आने वाले 42 गांव और मनपा के 12 प्रभागों के नागरिकों की समस्याओं को समझकर उनका निपटारा करने की दृष्टि से कांग्रेस के इच्छुक उम्मीदवार महेश देशमुख ने ये जनसंवाद यात्रा शुरू की है। इस बीच नागरिकों के साथ ही व्यापारी, उद्योजक और नौकरी पेशा लोगों से भी महेश देशमुख संवाद करेंगे। उनके द्वारा शुरू की गई जन आशीर्वाद यात्रा जन कल्याण के लिए उपयुक्त साबित होगी, ऐसा विश्वास प्रोफेसर रविंद्र चौहान ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। महेश देशमुख को जनता अवश्य आशीर्वाद देगी। इस विश्वास के साथ उनके उपक्रमों की जन कल्याण कार्य की सराहना की गई। काल तातेरावजी शिंदे मामांना फोन केला आणि मी असा मनोदय व्यक्त केला की महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आपण काहीतरी उपक्रम करावा, शैक्षणिक उपक्रम करावा। आपल्या देशाचं भविष्य असलेल्या तुम्हा सर्व बालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी शैक्षणिक साहित्याचं वाटप करावं। क्षणाचाही विलंब न लावता, कुठलाही विचार न करता तातेराव शिंदे मामांनी मला 1 मिनिटात होकार दिला। त्यानंतर मी आपले नेते रवींद्र पाटील चव्हाण, सत्तारबाई, विठ्ठल पावडे, निरंजन पावडे सगळ्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी यावं। मी सर्वप्रथम त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी ही सेवा करण्याची मला संधी या ठिकाणी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना शिकवण ही गांधीजींची आहे, बाबासाहेबांची आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आहे, विवेकानंदांची आहे। जी शिकवण आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवते, जी शिकवण आपल्याला मानवता शिकवते, जी शिकवण आपल्याला समाजात जगत असताना आपल्या सोबत येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या, सर्व पंथाच्या, सर्व व्यक्तींना सोबत घेऊन काम करण्याची शिकवण आपल्याला देते। ही शिकवण आपण शाळेमध्ये शिकत असतो। ही शिकवण आपल्याला शाळेमध्ये आपले शिक्षक आपल्याला या ठिकाणी देत असतात। आपण शाळेमध्ये शिकत असताना कुठलाही जात पात, धर्म, पंथ मानत नाही आणि ही शिकवण आपल्याला आयुष्यभर या ठिकाणी आपल्याला घेऊन जायची आहे। या शिकवणीला आपण सोबत घेऊन जात असताना आपले सर्व महामानव यांचं जे कार्य आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। महात्मा गांधींचं, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं आणि विवेकानंदांचं कार्य आपल्याला या ठिकाणी स्मरणात ठेवून आपण त्यांचा आदर्श मनात घेऊन आपण आपलं जीवन घडवायचं आहे। आपले शिक्षक या ठिकाणी मला या शिक्षकांचं अभिनंदन करावं असं वाटतं। या ठिकाणी ग्रामीण भाग असून जिल्हा परिषदेची एवढी सुंदर शाळा या ठिकाणी आपण केलेली आहे। विद्यार्थ्यांची एवढी संख्या बघून मला असं वाटतं की सर्व खाजगी शिकवणी व खाजगी शाळेला जात असताना मरळक सारख्या ठिकाणी एवढी मोठी विद्यार्थी संख्या आहे हे याचं द्योतक आहे की आपण त्यांना खूप उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण आपण या ठिकाणी देतो। मी विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, तशाच टाळ्या 3 टाळ्या आपण आपल्या शिक्षकांसाठी वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करावं।